तर आज फायनली ह्या बोर्डचं काम केलं आहे. हा थोडासा तुम्हाला तिरका वाटेल, पण हा बोर्ड लावला आहे मी ह्या उद्देशाने, इकडनं येणारे ग्राहक. तर तिथली 12 वर्षानंतर आज यात्रा होते आणि त्यांचं कसं झालं की प्रत्येक घरामध्ये घरपती बकरे आहेत. कोण म्हणत होतं की 4-4, 5-5 बकरे एका घरामध्ये आहेत त्यांच्या भावकीमध्ये वगैरे असं काहीतरी. हा बोर्ड मी आज सकाळी लावला होता. लाईट्स वगैरे बरोबर काम करतात का नाहीत मला माहिती नव्हतं, फक्त कनेक्शन देऊन ठेवलं होतं. तोपर्यंत मी घरी गेलो, आणखीन मग त्याच्यानंतर मग दवाखाना वगैरे. तर मित्रांनो, मी हॉटेलमध्ये आलो होतो पाणी वगैरे भरण्यासाठी. आता आपल्याकडे पाणी आहे भरपूर शिल्लक. बाईक पण मला वॉश करायची होती, धुवायची होती. आता सर्व्हिसिंग सेंटरला जाऊन तिथं धुवून आणणं पॉसिबल नाही. इथून 5 ते 6 किलोमीटरवरती जावं लागतं. तर आपलं हे शेतीपंपाचं पाणी जे प्रेशरनं असतं तिथून आता ही बाईक थोडी धुवून घेतो. तर आज फायनली ह्या बोर्डचं काम केलं आहे. हा थोडासा तुम्हाला तिरका वाटेल, पण हा बोर्ड लावला आहे मी ह्या उद्देशाने, इकडनं येणारे ग्राहक. कारण इकडले येणाऱ्या ग्राहकांना हॉटेल सहसा दिसत नाही. ह्या बाजूनं आल्यानंतर दिसतं हॉटेल बऱ्याचशा लांबून. त्याच्यामुळं हा थोडासा ह्या बाजूला पुढे केला, जेणेकरून ग्राहक आता ती गाड्या आल्या तिथं आल्यानंतर त्यांना तो बोर्ड दिसावा याच्यासाठी. मित्रांनो, दुपारचे 12-12:15 वाजले. तर आता बोर्डचं पण आपलं काम झालेलं आहे. क्लिनिंग केली आहे, फ्लोअर वगैरे क्लीन केला. त्याच्यानंतर अजून टेबल्स वगैरे सेटअप लावायचं आहे. तर ते बाकी अजून चिकन मटन म्हणा काही ऑर्डर दिली नाही किंवा घेऊन पण आलेलं नाही मार्केट. आता जाणार घरी, अजून जेवण झालं नाही आहे. दुपारचं जेवण करायचं, आणखी मग मार्केटला पण जायचं आहे. मार्केटला जाऊन आल्यानंतर मग आपण रेग्युलर आपला जेवणाचं जे काही आयटम्स असतात रोजचे आपण करतो ते करायला सुरुवात करायची आहे. सोलकढीपासून सुरुवात होईल, त्याच्यानंतर शाकाहारी जेवण आणि त्याच्यानंतर मांसाहारी जेवण. काल बिझनेस कमी झाला होता. मला वाटतं 15 तारखेपर्यंत बिझनेस थोडासा डाऊन होऊ शकतो. का ते तुम्हाला सांगतो. मला आज अशी माहिती पडली आहे. मुरगुडची जी मी काल सांगितलं तुम्हाला मोठी यात्रा आहे, ते ॲक्च्युली सीन असं आहे की ती 12 वर्षानंतर यात्रा आहे. मुरगुड हे आसपासच्या गावातलं मोठं गाव आमच्याकडे, म्हणजे एक छोटंसं शहर समजा. तर तिथली 12 वर्षानंतर आज यात्रा होते आणि त्यांचं कसं झालं की प्रत्येक घरामध्ये घरपती बकरे आहेत. कोण म्हणत होतं की 4-4, 5-5 बकरे एका घरामध्ये आहेत त्यांच्या भावकीमध्ये वगैरे असं काहीतरी. मग त्यांनी केलंय कसं, त्यांची 15 दिवस यात्रा राहणार आहे. 15 दिवस बरोबर त्यांनी प्रत्येक गल्ली वॉर्ड असं काहीतरी वेगळे त्यांना दिवस दिलेले आहेत. म्हणजे ह्या दिवशी तुम्ही करा. कोणाची मोठी भावकी असेल, कोणाची काय असेल, तर त्या एक स्पेसिफिक दिवस दिला त्यांना की ह्या दिवशी तुम्ही ही यात्रा, तुम्ही लोक यात्रा करा, उद्याच्या दिवशी तुम्ही यात्रा करा, असं काहीतरी झालं त्यांच्यामध्ये. आणि तिथले स्थायिक जे मेंबर आहेत त्यांना फोन केला होता. तर त्यांचं मत असं आहे की 15 तारखेपर्यंत बरोबर ही यात्रा चालू राहणार आहे. 15 तारखेपर्यंत रोज जेवण असणार आहे. त्याच्यामुळं, आणि ती कसं आहे मोठी माही असल्यामुळं आसपासच्या बऱ्याच गावातना प्रत्येकाच्या पै पाहुणे आहेत, मित्रमंडळ आहेत, त्यांना सर्वांना आमंत्रण आहेच आहे. त्याच्यामुळं बिझनेसवरती काल फरक पडला भयानक. आज काय होतं बघूया. मे बी थोडे 15 तारखेपर्यंत बिझनेसवरती फरक पडू पण शकतो. आणि यात्रा चालू झाल्या एकदा की लोक रोज मांसाहारी करून करून कंटाळतात आणि धाब्याला थोडीफार गर्दी कमीच व्हायला सुरू होते. आता एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला क्राऊड कमीच असतो. त्यात मार्च एंडिंग पण येणार. आता मार्च महिना चालू आहे, सेटलमेंटचे दिवस चालू आहेत, त्याच्यामुळं तो पण एक भाग आहे आणि यात्रेचा पण एक भाग आहे. नेमकं कारण कोणताही माहिती नाही, पण या दोन्ही कारणांपैकी एक कारण असं आहे की ज्याच्यामुळे बिझनेस थोडासा कमी होतो हॉटेल व्यवसायाचा. असं आपण थोडंसं जेवण कमी करणार आज. म्हणजे काल जसं ठेवलं होतं, परवा जसं ठेवलं, शनिवार गुरुवारी जसं ठेवलं होतं, थोडंसं जास्त पण लिमिटेड जेवण ठेवणार आणि बॅकअप ठेवणार. जर बायचान्स गर्दी व्हायला लागली, त्या चिकनवाल्याला पण सांगितलं आहे मी, जर लागलं तसं तर 8, 8:30, 9 वाजेपर्यंत तुम्हाला ऑर्डर दिली तर पोचवाल काय. 9 वाजेपर्यंत ऑर्डर द्या बोलले ते, असेल तर मी मी पोचवून देतो म्हणून. बायचान्स असं वाटलं की ग्राहक जास्त होते तर आपण त्यावेळेला ती हे करू शकतो, चिकन पण मागू शकतो. आणि मसाला वगैरे मी थोडंसं जास्त करून बॅकअपला ठेवतो, जेणेकरून जर वाटलं तर आपण लगेच ते त्याचं रस्सं बनवू शकतो. तर सुरू करूया आता जेवणाला. त्याच्यानंतर जे आत्ता संध्याकाळचं ग्राहक होईल ते अपडेट मी तुम्हाला देत राहील. शिवांशला अचानक ताप भरला म्हणून मी त्याच्यासाठी औषध न्यायला आलो होतो, पण इथे भेटतच नाही आहे.
ते फायनली आपल्याला औषध भेटतं त्याचं पॅरासिटामॉल तापावरचं औषध आहे. हे आमच्याच गावामध्ये भेटलं. मी केनवडे फाटा वगैरे सगळीकडे मेडिकल फिरून आलो, पण हे 500 mgचं भेटतच नव्हतं. आता फायनली भेटलं. 10 वाजलेत, मी आलो हॉटेलमध्ये. आज हॉटेल बंद आहे, कारण आहे की आज मुलग्याची शिवांची तब्येत पण खराब होती आणि वाईफची पण अचानक तब्येत बिघडली. दोघं पण आजारी असल्या कारणानं मी आज हॉटेलला येऊ नाही शकतो. त्यांना दवाखाना, औषधं पाणी वगैरे त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला. असो, तब्येती महत्त्वाच्या आहेत, बाकी बिझनेस काय रोजचा आहे आपल्याला होत राहील. तर आपण आज बोर्ड वगैरे लावलेला, तो पण मी बघितला नाही, टेस्ट करून म्हणजे लागतोय काय लागतोय नाही, वायरिंग वगैरे झाले की नाही व्यवस्थित ते पण बघूया एकदा. बाकी आज हॉटेल चालू नाही, त्याच्यामुळे हॉटेलच्या रिलेटेड असे व्हिडिओज नाहीत, म्हणजे आहेत व्हिडिओ हॉटेल रिलेटेडच आहेत सकाळपासूनचे, कारण बोर्ड वगैरे लावला आपण, त्याच्यानंतरचे असे व्हिडिओ आहेत. पण बाकीचे असे जास्त व्हिडिओ करता आले नाहीत मला, जसं की जेवण करतानाचे वगैरे, कारण हॉटेल बंद आहे. मी आता उभा आलो आहे 10 पावणे 10 वाजत. आता जवळपास माझ्याकडे 5 ते 6 लाईट बंद आहेत, सगळं बंद आहे, तरीसुद्धा 5 ते 6 जण आले होते आता जेवायला. पण त्यांना म्हणलं सॉरी आज हॉटेल बंद आहे, हॉस्पिटलला गेलो होतो, यायला उशीर झाला, त्याच्यामुळे हॉटेल आज बंद ठेवावं लागलं. असं होतं कधी कधी, वेळ असतात, प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात, त्यावेळेला नाईलाजानं बंद ठेवावं लागतं. बिझनेस आहे आपला, कंटिन्यू चालू ठेवायची इच्छा असते, पण अशा काही गोष्टी असतात जिथे आपल्याला थांबावं लागतं. फॅमिली आहे, त्यांना पण सांभाळावं लागतं, आणि तब्येती पाणी वगैरे ह्या सर्व काही सांगून गोष्टी येत नाहीत. कुणी असं मुद्दाम आजारी पडत नाही किंवा सांगून कुणी आजारी पडत नाही, वेळ नसतो. तब्येती बिघडल्या की जाऊन हॉस्पिटलला जावं लागतं, औषध पाणी करावं लागतंच. तर आता आपण बघूया बाहेरचा बोर्ड जो आपण लावला आहे तो काम करतोय का नाही. ते बाहेर पूर्ण अंधार आहे, लाईट्स मी लावलेले नाही आहेत बाहेरच्या. तर आपला ओके बोर्ड चालू आहे आपला, काही अडचण नाही त्या संदर्भात. हा बोर्ड मी आज काय लावला होता, लाईट्स वगैरे बरोबर काम करतात का नाहीत मला माहिती नव्हतं, फक्त कनेक्शन देऊन ठेवलं होतं. तोपर्यंत मी घरी गेलो, आणखीन मग त्याच्यानंतर मग दवाखाना वगैरे, त्याच्यामुळे मला ते टेस्ट करताच आलं नाही, म्हणजे ते काम करते चालू आहे का नाही ते. तर आहे व्यवस्थित चालू आहे बोर्ड तो, बाकी उद्या आपण ऑन करू शकतो. त्याच्यामुळे बरेचसे ग्राहक येत नव्हतं. ही एक ॲडव्हर्टाईजमेंट आहे, जी आपली थाळी आहे कमी रेटमध्ये जास्त पदार्थाची, त्याची ती ॲडव्हर्टाईज करावी, त्याच्यासाठी ग्राहक जास्त यावेत म्हणून केली होती. बाकी ती झाले आज काम, उद्यापासून वर्क करेल ती. म्हणजे त्यावेळी बोर्ड लावला त्यावेळेला ते ग्राहक अचानक वाढले होते त्या थाळीसाठी, आणि बोर्ड काढल्यानंतर अचानकच त्या थाळीसाठी कमी झाले होते ग्राहक, आणि आता लावले म्हटल्यानंतर साहजिकच थोडे नवीन ग्राहक आहेत ते आपल्याला मिळतील. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.